Why you couldn't cross 99.5 overall? मला जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जर कमीच आहे. ते फिजिक्स सब्जेक्ट होता ना, एवढं करायचं मोटिवेशन नव्हतं की मी फक्त केमिस्ट्री मॅथ्स करत राहिलो म्हणून जरा स्कोर कमी झाला सर. तुला कधी रिअलाइज नाही झालं पूर्ण वर्षात की यू आर लॅगिंग इन फिजिक्स? सर रिअलायझेशन नव्हतं मला फिजिक्सचं, करायचं पण ट्राय केला सर त्याला, म्हणजे पूर्ण इयर हेच एक चूक केली. लेट्स फोकस ऑन मॅथ्स जर्नी. एक वर्ष अगोदर ऑफलाईन पण करत होता, ऑनलाईन पण करत होता. वीक नव्हतं माझं 11th. जे रेडीनेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लागते ती एवढी नव्हती. मला रिअलाइज झालं की आपल्या महाराष्ट्र स्टुडंटसाठी एक एक्झाम आहे सीईटी म्हणून, आपण सीईटीच करू, आपण सीईटीवर प्रॉपरली फोकस करू. व्हॉट वॉज दॅट रिअलायझेशन पॉईंट? जेही नाही करायचं, आता सीट्स करू. तर सेन्सिबल कसं, म्हणजे कारण की खूप मुलं नाही करू शकत हे. मला क्लॅरिटी होती ना, मेजॉरिटी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सीईटी थ्रू ॲक्सेसिबल आहे. हॅव अन अदर एक्झाम्पल सेट बाय यू. मला माहिती आहे मी ऑनलाईन केलं असतं तर झालं असतं. तुला कधी असं वाटलेलं नाही की बाबा ऑनलाईन वर्षभर हा टीचर शिकवणार का मला व्यवस्थित? यू डिडंट हॅड सच इश्यूज. जे रिझल्ट्स प्रोड्यूस केलेले लास्ट इयर्समध्ये पण या टीचरला कॉन्सेप्टची क्लॅरिटी आहे. माझा अजून एक प्रश्न आहे, म्हणजे खूप मुलं असतात हॉप ऑन डिफरंट चॅनल्स. किती टाइम वेस्ट होतो मुला? 90% थिंग्स सेम आहे. तुम्ही एक गोष्ट शिकवलेली नाही म्हणून दुसऱ्या टीचरला आपण स्विच होय काय नाही. या 11-12च्या फेजमध्ये एक मोठा इम्पॉर्टंट फेज आहे स्टुडंट लाईफचे. हाऊ वॉज युअर डे इन युअर शेड्यूल? यू वॉच अ लेक्चर ऑफ 1.5 hours. Yes. त्याच्यावर किती प्रॅक्टिस? टास्क ओरिएंटेड स्टडी होतं सर. तुम्हाला 2 तास लागू दे, 3 तास लागू दे. मी माझं सजेशन आहे मेकॅनिझम तुम्ही करायला व्यवस्थित. मेकॅनिझम आलं ना तर चॅप्टरला डिफरन्शिएट करताच येत नाही. कधी असं झालं की नाही की यू वर डिप्रेस्ड ऑर डिमोटिवेटेड की माझं काही होत नाहीये? नाही होता स्ट्रेस. बेस्ट आहे सर तुमचं. सीईटी आणि बोर्ड्स हे दोन कसे मॅनेज केले तू? समरी लेक्चर नावाचा एक कन्सेप्ट आहे युट्यूबवर वगैरे. 15-20 मिनिट्समध्ये पूर्ण रिव्हिजन होऊन जाते. त्या लेक्चर्स बघायचो आणि मग फक्त प्रॅक्टिस. कसं होतं तुझं एक्झामचं डे? 2 ते 5 टायमिंग होती. मॅथ जेव्हा चालू झालं 15 मिनिट्समध्ये मला जे एक्सपेक्टेशन आहे तेवढे क्वेश्चन झाले नाही. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. कैसे आप सब लोग? एक साल अब बचा है हमारे पास और 2026 में हम सबको बहुत अच्छा स्कोर करना है. तो मेरे पास आज मेरे सामने एक मेरा स्टूडेंट है राइट, जिसने आपकी तरह ही एक साल पहले सोचा था कि 99 क्रॉस करूंगा और एग्जैक्टली 99.00 परसेंटाइल लेकर आया है राइट. सो वी हैव अ स्टूडेंट जो 2 सब्जेक्ट अच्छा करके, आप सोचते हो ना बहुत बार कि 2 सब्जेक्ट से हो जाएगा क्या, तो यार फिजिक्स इसका भी हमेशा थोड़ा दुख दर्द रहा, और केमिस्ट्री और मैथ्स को करके ही क्रॉस्ड या ही इज ऑन द बॉर्डर लाइन 99. तो इसके आगे पूरा पॉडकास्ट मराठी में करेंगे, है ना. एंड लेट्स स्टार्ट विद द इंट्रोडक्शन. अजय. हॅलो एव्हरीवन, माझं नाव अजय. मी सरांच्या झिटा बॅचचा स्टुडंट होतो आणि मला सीईटीमध्ये 99 पर्सेंटाईल आणि स्पेसिफिकली मॅथ्समध्ये 99.67 होते. Yes. अजय, म्हणजे मी सुपर 30ला तुला जास्त ओळखलो बिकॉज वी हॅड 30 स्टुडंट्स आणि सगळ्यांना नावाने आपण ओळखत होतो. आय वॉज ऑलवेज एक्सपेक्टिंग की 99.5 क्रॉस होईल बिकॉज युअर मार्क्स इन टेस्ट, अल्फा टेस्ट मध्ये पण आम्ही एव्हरेज घ्यायचो की 10 टेस्ट मध्ये कोण टॉपर्स आहे, अँड युअर इन टॉप 3. तू आणि अजून 2 होते जे नेहमी, प्रिशा पण होती त्याच्यात. नेहमी यू क्रॉस 90, 80. अल्फा टेस्ट इज सपोज टू बी अ व्हेरी डिफिकल्ट. और तर असं काय, म्हणजे तुला काय वाटतं वाय यू कुडंट क्रॉस 99.5 ओव्हरऑल? सर ते 3 सब्जेक्ट्सचा बॅलन्स माझ्याकडनं झाला नाही म्हणून, म्हणजे 99 पण गुड स्कोर आहे तरी पण मला जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जर कमीच आहे. ते फिजिक्स सब्जेक्ट होता ना, त्यात मला जरा म्हणजे एवढं करायचं मोटिवेशन नव्हतं. त्यात मी म्हणजे प्रॉपर बॅलन्स ठेवलं नाही 3 सब्जेक्टचा म्हणून प्रॉब्लेम झाला सर. की मी फक्त केमिस्ट्री मॅथ्स करत राहिलो म्हणून जरा स्कोर कमी झाला सर. म्हणजे तेच मी सगळ्यांनाच रेकमेंड करेन की तुम्ही 3 सब्जेक्टचा बॅलन्स ठेवा. असं करू नका की मला मॅथ्सच आवडायला मी फक्त मॅथ्स करावं, असं नाही. ओके. 3 सब्जेक्टचा बॅलन्स ठेवा, कारण का 200 मार्क्स 3 सब्जेक्ट सेट करा. व्हॉट वॉज युअर स्कोर? म्हणजे थोडंसं ब्रेक करून फिजिक्स मध्ये किती, केमिस्ट्रीमध्ये किती आणि मॅथ्स मध्ये किती? मॅथ्समध्ये मला सर 74 होते आणि पर्सेंटाईल 99.67. 74, 99.67. ओके. केमिस्ट्रीमध्ये मला 43 होते सर आउट ऑफ 50. त्यात 99.93 होते सर. ओके. आणि फिजिक्समध्ये मला वाटते सर म्हणजे पहिला 17 काय तर होते, तर पण ते जे आपलं ऑब्जेक्शन्स घेतल्यानंतर काय तर -1 काय तर झालं वाटतं सर. 16-17. हा 17. 16-17 होते सर. ओके. आणि असं काय तर 135च्या क्लोज काय तर होता ह्याच्यानंतर. आणि 17 मार्क्सवर किती पर्सेंटाईल? 74.93 अशी काय तर. बापरे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री, सॉरी फिजिक्स मध्ये 70च्या खाली, 70च्या अराउंड, आणि मॅथ्स आणि केमिस्ट्री 99 प्लस 0.5 प्लस 99.5 प्लस. परफेक्ट एक्झाम्पल आहे ना की कशी तुम्ही 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग ठेवता. तुला कधी रिअलाइज नाही झालं पूर्ण वर्षात की यू आर लॅगिंग इन फिजिक्स? लेट्स टॉक अबाउट फिजिक्स बिकॉज खूप मुलांचं फिजिक्स प्रॉब्लेम आहे. सर रिअलायझेशन नव्हतं मला फिजिक्सचं. मी करायचं पण ट्राय केला सर त्याला, म्हणजे केमिस्ट्री मॅथ्सच्या लेवलचाच करायचा ट्राय केला, पण नाही सर मला ते इन्क्लिनेशन जास्त मॅथ्समध्ये केमिस्ट्रीमध्ये तेच होतं.
मग ते पूर्ण इयर हेच एक चूक केली सर, त्यामुळे जरा परत आपण थोडं अजून डिग डाऊन करू. हा ट्राय केलं होतं म्हणजे काय केलं होतं ट्राय केलं फिजिक्स? मध्ये हाऊ मेनी अवर्स यू वर स्टडींग फॉर फिजिक्स इन अ डे? फिजिक्स 2-3 आवर्स एव्हरी डे? एव्हरी डे असं नाही सर, तर पण जेव्हा फिजिक्स घेतलं 2-3 आवर्स तर करायचोच, पण त्याचं रिव्हिजन जरा पुढे जाऊन मी जरा कमीच केलं, म्हणजे 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत तेच करू. म्हणजे तुला थोडंसं रिअलाइज झालं की एक सब्जेक्ट आपलं होत नाहीये, तर दोनवरच कर. दोनवरच स्ट्रॅटेजी होती का 2 मध्ये? तसंच होतं सर. हा म्हणजे मॅथ्सचे मार्क्स पण जास्त आहेत ना सीईटी मध्ये, म्हणजे आउट ऑफ 200 50% मॅथ्सलाच आहे आणि 2 पेपर मिळून हे आहेत 100 मार्क्स आहेत. एक जरी आपण व्यवस्थित केलं तर दुसऱ्यामध्ये करता येईल व्यवस्थित, असं होतं. बच्चों, हम यहाँ अभी गलत मैसेज नहीं देना चाहते आपको कि 2 सब्जेक्ट करके हो सकता है या नहीं, लेकिन हाँ बहुत बच्चे पूछते हैं कि 2 सब्जेक्ट्स करके भी हमारे 19 क्रॉस हो सकते हैं क्या, हमारे पास एग्जाम्पल है. बट अभी टाइम है ना, आतापासून केलं तर 3 सब्जेक्ट चांगले करू शकता आणि 3 सब्जेक्ट केले असते 19.5 क्रॉस झाले असते ना, राईट? सो ठीक है, सो वी डोंट वांट टू सेट अ बैड एग्जाम्पल हियर, बट वी हैव एन एग्जाम्पल जो अच्छा कर सकता है. लेट्स फोकस ऑन मैथ्स जर्नी, है ना, थोडंसं. यू आर स्टुडंट ऑफ झीटा, म्हणजे पूर्ण 1 वर्ष तू होता आपल्या बॅच मध्ये आणि नंतर सुपर 30ला पण आला. सुपर 30 इज अ कॉन्सेप्ट जेव्हा आपण 30 स्ट्रॉंग स्टुडंट्सला घेतो आणि आपण हे करतो, म्हणजे मेंटरिंग वगैरे करतो. 1 वर्ष अगोदर, लेट्स से यू आर 1 साल पहिले आप यहाँ पे, मतलब 1 वर्ष अगोदर तुम्ही इथे होता, तर तुझं कसं होतं? म्हणजे तू 11th चांगलं केलेलं होतं, ऑफलाईन पण करत होता, ऑनलाईन पण करत होता, म्हणजे कसं होतं तुझं स्केड्यूल? 11th मध्ये मी सर ऑफलाईन एका आमच्या इथं लोकल ह्याच्यात होतो, मग तिकडं पण माझं म्हणजे वीक नव्हतं माझं 11th होतं स्ट्रॉंग, तरी पण जे रेडीनेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लागत्या जेई सारख्या ती एवढी नव्हती. मला रिअलाइज झालं की आपल्या महाराष्ट्र स्टुडंटसाठी एक एक्झाम आहे सीईटी म्हणून, त्याच्या थ्रू पण भरपूर कॉलेजेस ऍक्सेसेबल आहेत. आपण आणि मेजॉरिटी सिलेबस सीईटीचा 12th बेस्ट आहे, आपण सीईटीच करू. जेईचं सीईटीच्या प्रिपरेशनवर जे जेई होईल ते होईल, पण आपण सीईटीवर प्रॉपरली फोकस करूया. तेच सीईटीच मी 12th पासून स्टार्ट केलं. व्हॉट वॉज दॅट रिअलायझेशन पॉईंट? कारण की खूप मुलं आहेत जे आता जेई करताय आणि ते करणारच कंटिन्यू. तुला असं काय रिअलाइज झालं होतं? बिकॉज युवर म्हणजे एक सिन्सिअर होता ना तू 11वी मध्ये पण, असं नाही की तू खूपच टाइमपास केलं. सो यू आर सिन्सिअर, यू आर डुईंग ऑल द थिंग्स, जे होमवर्क किंवा जे पण आहे टास्क. पण तुला असं काय रिअलायझेशन झालं की जेई नाही करायचं, आता सीट्स करू? जेईचे सर चॅप्टर्स होते, चॅप्टर्स असं नाही, तिन्ही पण सब्जेक्ट होते ना, म्हणजे मॅथमॅटिक्स, जेईचं मॅथमॅटिक्स भरपूर टफ आहे, ते किती पण कराल तेवढं कमीच आहे. आणि तिकडं पण प्रॅक्टिस कसं आहे सर, ते अनप्रेडिक्टेबल आहे ना, म्हणजे तुम्ही एक करताय तेच येणार किंवा त्याच्या सिमिलर पण येणार ते पण माहित नाही. मग आणि सिलेबस पण बऱ्यापैकी असं माझा परफेक्ट नव्हता 11चा केलेला मी. काय मला 12th आपल्याकडे आहे व्यवस्थित, पूर्ण 12th आहे. मग आपण 12चं पण करूया ह्याच्याबरोबर, सीईटीला फर्स्ट फोकस देऊया, त्याच्याबरोबर जेईचं काय होईल ते होईल. जेव्हा पूर्ण सिलेबस व्यवस्थित झाला ना 11चा, तेव्हा म्हणलं आपण सीईटीला शिफ्ट होऊ. पण काहीतरी ट्रिगर होतं का किंवा खूप अवघड आहे, मला रिकॉल होत नाही, असं काही? नाही, असं काय नव्हतं सर. असं इतकं सेन्सिबल कसं? म्हणजे कारण की खूप मुलं नाही करू शकत हे, की मी जेई करू की नाही करू, इव्हन दो दे आर डुईंग टाइमपास इन 11th. सर मला क्लॅरिटी होती ना, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मिळालं जरी असतं मी शक्यतो नसतो गेलो आपल्या ह्याच्यासाठी. दिस इज द रिझन आय थिंक ना, की मला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं तर नाही, जायचंच नाही. आणि जे मेजॉरिटी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सीईटी थ्रू ऍक्सेसेबलच आहे. सीईटी सगळं विन विन सिच्युएशन आहे ना. राईट. वी आर लकी की आपल्याजवळ सीयूपी आहे, विजेटी आहे, वालचंद आहे, इतके मोठे मोठे कॉलेजेस आहेत सर. चांगले सीईटीलाच फोकस करूया. बाकी काय म्हणजे सिलेबस पण जरा कमी आहे, थोडं रिलेटिव्हली इझी आहे. इट मीन्स वी हॅव अन अदर एक्झाम्पल सेट बाय यू की ओनली सीईटी केलं तरी 99 येतात. हो सर, है ना, ओनली सीईटी करून पण 99 क्रॉस होतात. तर खूप लोक म्हणतात जेई वाल्यांचेच 99 येतात कसं. सो वी हॅव एन एक्झाम्पल अगेन, अ थर्ड काइंड ऑफ एक्झाम्पल जे सेट करणार आहे की ऑफलाईन 11वीलाच होता, 12वीला नाही, पूर्ण ऑनलाईन सर. कम्प्लिटली ऑनलाईन सर. इतका ट्रस्ट होता तुला की ऑनलाईन मध्ये शिकवताय ते होईल माझ्याकडून आणि मी करणार? नक्की सर. म्हणजे कॉन्टेंट मी जो बघितला ना ह्याच्यावर ऑनलाईनवर 100% रिलिव्हंट होतं, ते मला माहित होतं. नुसतं ऑनलाईन का लोक घेत नाहीत, डेडिकेटेड नसतात ती, म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स आहे ते. मला माहिती आहे मी ऑनलाईन केलं असतं तर झालं असतं, पण मी ऑनलाईनवर कम्प्लीट ट्रस्ट केलं सर, आणि पूर्ण जे काय ते ऑनलाईन मुळेच मार्कायचं. तुला कधी असं वाटलेलं नाही की बाबा ऑनलाईन वर्षभर हा टीचर शिकवणार का मला व्यवस्थित? ट्रस्ट इश्यू असतात ना, ऑफलाईन ते आपल्या समोर दिसते, तर वी नो की ही ऑफलाईन कोचिंग इथेच आहे, वर्षापासून इथेच आहे, तर यू डिडंट हॅड सच इश्यूज? नाही, ट्रस्ट म्हणजे मी जे प्लॅटफॉर्म बघितले, तुमचा एक प्लॅटफॉर्म होता आणि 2-3 प्लॅटफॉर्म होते, ते सर मला 100% ट्रस्ट होता. कारण का त्यांचे जे रिझल्ट प्रोड्यूस केलेले लास्ट इयर्स मध्ये पण, त्यांची कन्सेप्ट क्लॅरिटी आहे ज्या सब्जेक्टची, म्हणजे तुमच्या तर मॅथ्स आहे, तुम्ही जे शिकवायला ते कळते ना, या टीचरला कन्सेप्टची क्लॅरिटी आहे, पण नाही, झिरो ट्रस्ट इश्यूज होते सर. ओके, सो यू सिलेक्टेड सम टीचर्स. इथे माझा अजून एक प्रश्न आहे, म्हणजे खूप मुलं असतात जे आता ऑनलाईन मध्येच ट्रस्ट करतायत, म्हणजे आपल्याकडे पण जे आता फक्त ऑनलाईन करताय ते ट्रस्ट अस,
बट दे ऑल्सो हॉप ऑन डिफरंट चॅनल्स. हम्म. म्हणजे मॅथसाठी हे पण हे पण हे हा, पण. बरोबर. तू पण तसं केलं, कारण त्याच्यात किती टाइम वेस्ट होतो मुलांचा. सुरुवातीला सर मी पण असंच करत होतो किती महिने सुरुवात म्हणजे 2-3 महिने सर. याद करायला 2 महिने हा, अजून. 2-3 महिने की नाही ह्यांनी हे शिकवलेलं नाही, हा फॉर्म्युला सांगितलाय नाही, हा नको, हे दुसरं बघूया, हम्म. नाही ह्यांनी हा फॉर्म्युला नाही दुसरं. मग मला अल्टिमेटली कळालं जे कोण पण काय पण शिकवाले 90% थिंग्स सेम आहेत. हम्म. मग ते 10% जे राहिलेल्या गोष्टी आहेत ते कुठं पण तुम्हाला असंच वाचून मिळेलच ना, कोणत्या बुकमध्ये मिळेल, हे मिळेल. एकाच टीचर्सला पकडा जे तुम्हाला तुमचं त्याच्यावर कनेक्शन आहे आणि त्याच्याबरोबरच कंटिन्यू करा. तो कोणताही असू दे, मग असं काही प्रॉब्लेम नाही येस. की नाही एक गोष्ट शिकवलेली नाही म्हणून दुसऱ्या टीचरला पण स्विच होय काय नाही. असं हे लय मोठी चूक आहे सर. टाइमपास भरपूर होते, मी पण केलं. 2 महिने तुझे मग असेच गेले असेल फक्त व्हिडिओ असंच बघून गेले सर. इकडे हा, म्हणजे तिकडे. शिकत मी होतो त्या व्हिडिओज मधनं, तरी पण कन्सिस्टंट नाही सर. तरी किती चॅनल्स तू फिजिक्सचे बघितले, किती चॅनल्स तू मॅथ्सचे बघितले, असेच अंदाजा? मॅथ्सचे सर 3-4 होते सर. केमिस्ट्रीचे पण असेच 2-3 महाराष्ट्र बेस्ट आहेत, सगळ्यांना माहित असतीलच. आणि जेईचे प्लॅटफॉर्म्स थोडे, फिजिक्सचे पण असे 2-3 असंच तर इकडं म्हणजे तिकडे. 10-12 ओव्हरऑल 10-12 झाले. 10 झाले. हो सर. आणि 10ला तू अर्धा तास पण केला तरी 5 इयर्स यू आर डुईंग हो सर. हॉपिंग फ्रॉम हिअर अँड देअर. येस येस. सो स्टुडंट्स शुड रिअलाइज की दिस इज ऑल्सो बिग मिस्टेक. आणि Yes, 2 महिने गेले म्हणजे तुम्ही गणपती क्रॉस झाला ना तुमचा, हो हो सर. बरोबर. गणेश उत्सव क्रॉस झाला. मग त्याच्यानंतर आपल्याला वाटतं 3च महिने 4च महिने हो सर. ती भीती येते भरपूर सर. राईट. सो दिस इज वन ऑफ द मिस्टेक दॅट यू शुड नॉट डू, है ना. Yes. दुसरं ऑनलाईन मध्ये कसं असतं, जसं पॅरेंट्सला पण वाटतं मुलं असं बघताय दिवसभर, हा करतोय की नाही, डिस्ट्रॅक्शन्स. बरोबर. बिकॉज यू डू, म्हणजे तू युट्यूबवर बघतो हो, you- किंवा एखाद्या ऍप वर करतोय, तर यू हॅव लॉट ऑफ अदर थिंग्स साईड बाय साईड. हो, की sir. एक रील आली, 1 तास हो, कधी हो, गेला sir. माहित नाही. बरोबर. सो तुला असे डिस्ट्रॅक्शन्स नाही सर, मला काही सोशल मीडियाचं एक पण डिस्ट्रॅक्शन कोणत्या सोशल मीडियावर नाही, आता पण नाही ना, कोणता मोबाईल गेम ना पीसी गेम. का सर माहिती आहे का, सोशल मीडिया ना म्हणजे या 11-12च्या फेजमध्ये एक मोठा इम्पॉर्टंट फेज आहे स्टुडंट लाईफच्या ह्याच्यात. हे तुम्ही ठेवूच नाही माझ्याप्रमाणे. कारण का सोशल मीडियावर ना एक तर टाइमपास पण होतो भरपूर, रील्स वगैरे. बाकी तुमचे जे फ्रेंड्स वगैरे पण आहेत ते रिअल लाईफमध्ये वेगळे आहेत सर, सोशल मीडियावर वेगळे आहेत. इंस्टाग्रामवर त्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे. ते मोठे मोठे कॅप्शन्स लावतात इंग्लिशमध्ये, खऱ्यामध्ये त्यांना एक काहीच इंग्लिश बोलता येत नाही. करेक्ट. मग ते ह्यात तुम्ही अडकूच नका ना. कशाला उगाच कोणाचा शो ऑफ बघायचा किंवा स्वतः पण शो ऑफ करायचा. कधी इन्स्टॉलच नाही केलं मग नाही, इंस्टाग्राम? आधी होतं सर 10च्या आधी वगैरे, त्यानंतर बंद सर. आता 11वीला account आला आणि बंद केला account. बंद सर. नाही, त्याच्या आधीच बंद होतं सर. म्हणजे 11-12ला करायचं आहे म्हणून असं नाही. असं मला ते बरोबर तुला वाटलं आवडलंच नाही सर. कधी? हा. आणि युट्यूबवर पण शॉर्ट्स येतात एकामागे एक एकामागे एक. नाही, माझी फीड ते एज्युकेशनल शॉर्ट्स वरच होती जास्त. ओके. नाही तर असं तू सॉर्टेड होता. सॉर्टेड. तुझा एखादा मित्र खूप डिस्ट्रॅक्शन मुळे नाही स्कोर केलेला असेल असं काही? नाही सर, सोशल मीडिया म्हणजे मी जास्त करून ज्यांच्या अशाच लोकांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होतो त्यांचा अभ्यास रिलेटेडच त्यांच्यावर बोलणं नाही असं. पण त्यांचं अजून एक प्रश्न, म्हणजे तू कम्प्लिटली ऑनलाईन होता, Online. कधी तुला डाऊट्स आले, कधी तुला काही बोलायचं कोणाशी, यू हॅड सम फ्रेंड्स फ्रेंड्स होते सर, 2-3 होते सर. डिस्कशन्स हो हो करायसाठी? सर, भरपूर. म्हणजे फ्रेंड्स बरोबर व्हायचं डिस्कशन. इम्पॉर्टंट आहे ना, हो पाहिजे सर, ना कोणी ना कोणी महत्वाचं असं. आहे सर. म्हणजे मला ह्या गोष्टीत प्रॉब्लेम आला, तुला पण ह्याला आहे का, हा. हे आहे का? होते सर, 2 ते 3 फ्रेंड्स होते. स्कूल फ्रेंड्स होते ते, मग त्यांचे वेगळं होतं. ते ते पण आहे. ऑनलाईन करत होते? नाही, ते ऑफलाईन मध्ये होते सर. त्यांच्यावर डिस्कशन व्हायचं. एक कॉलेजमधला फ्रेंड होता, मी जिकडे होतो तिकडे. असे सर 3 मेजॉरिटी फ्रेंड्स होते ज्यांच्यावर असं बोलण्याचं डिस्कशन व्हायचं. म्हणजे मुलांना असं पाहिजे कोणीतरी बडी कोणतं पाहिजे सर. हा, म्हणजे अभ्यास रिलेटेड. तो जर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत असेल तर त्याला हा. ऑफ करा. असं नाही सर, म्हणजे थोडं कमी करा. हा, कमीच करायचं. असं म्हणजे तोडूच नका त्यावर, असं नाही. बिकॉज दिस 1 year इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट सर. म्हणजे ओके. चला, थोडंसं असं बघायचंय मला की हाऊ वॉज युअर डे इन युअर शेड्यूल, कसं तू करायचं, किंवा आता जे मुलं आहे त्यांनी कसं करायचं, बिकॉज दे लेट से 3 सब्जेक्ट ते करताय आता, आणि 1.5 hours चे लेक्चर्स असेल की 1.5 तासाचं फिजिक्स, 1.5 तासाचं केमिस्ट्री, 1.5 तासाचं मॅथ्स. बरोबर. सो 4.5 hours इथे गेले. त्याच्या व्यतिरिक्त किती नंबर ऑफ अवर्स स्टडी, आणि ती कशी करायची, थोडंसं तू डिटेलमध्ये सांगू शकतो की तू कशी केलेली? हा सर, मी आता 2 पार्ट्स असतात ना, एक लेक्चर्स आणि प्रॅक्टिस. मग मी पहिला आता एक मॅथ्सचा आपण एक लेक्चर बघितला, त्यात कन्सेप्ट क्लॅरिटी आली. म्हणजे समजा वेक्टरचा लेक्चर बघितला, त्याचं कन्सेप्ट क्लॅरिटी आली, तर त्याच्या बेस तुम्ही लगेच प्रॅक्टिसच चालू करा. लगेच पुढचं लेक्चर जाऊ नका. पहिला लेक्चर बघितला, त्यानंतर पहिला फॉर्म्युलाज तुम्हाला लक्षात आहेत का बघा, जे त्या लेक्चरमध्ये शिकवलेत ते, आणि त्याच्या रिलेटेड PYQ, त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायला बघा, आणि जास्त वेळ तुम्ही प्रॅक्टिसमध्ये घाला. असं म्हणजे लेट्स से यू वॉच अ लेक्चर ऑफ 1.5 hours, Yes, sir. त्याच्यावर किती प्रॅक्टिस, त्यावर किती प्रॅक्टिस नाही, मग तुम्हाला किती वाटतं करायचं? हा, मग जर अवघड कन्सेप्ट असेल, म्हणजे वेक्टर्स मध्ये डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट असं हे सोपं आहे ते. हा, सोपं आहे. मग त्यावर तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही त्या ह्याच्यावर टॉपिकवर, तोपर्यंत तुम्ही तुझं त्यावर असं काही practice करा. स्केड्यूल होतं का की यू वर डुईंग 4 hours मॅथ्स, 4 hours असं काय नाही सर, मला टास्क ओरिएंटेड स्टडी होतं सर. मग आज ह्या चॅप्टरचं एवढं करायचं आहे, एवढंच करायचं. मला 2 तास लागू दे, 3 तास लागू दे, काय पण तू किती करायचं एक दिवसात?
तरी एक एव्हरेज केलं की एक वीक मध्ये यू आर डुईंग 6 hours a day. हा सर 6 to 8 hours मध्ये त्याच्यात लेक्चर्स पण आले लेक्चर्स लेक्चर्स पण आले बरोबर. म्हणजे लेटेस्ट 36 to 40 hours a week येस असं येस येस तेवढं 6 ते 7 तास. व्हायचं सर. ओके, तर एक रॅपिड फायर करू. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मॅथ्स मध्ये विच इज युअर फेवरेट टॉपिक? फेवरेट टॉपिक वेक्टर सर. हाय वेटेज पण होता, सोपा पण होता. अँड मोस्ट डिफिकल्ट मला एवढी गेलं सर. त्याचे ते AOD, ऍप्लिकेशनचे थोडे क्वेश्चन्स होते, ते जरा ट्रिकी होते. अवघड नव्हता सर, ट्रिकी होते फक्त. असं कोणता अवघड? पेपरमध्ये तुला कोणता टॉपिक असं खूपच वेगळं वाटला? प्रोबॅबिलिटी होता सर. 11th चॅप्टर आहे तो. त्यात एक क्वेश्चन त्या कन्सेप्टवर कधीच क्वेश्चन आलं नव्हतं आणि तोच बरोबर माझ्यावर आला. आणि प्रोबॅबिलिटीचे बेस थेरम म्हणून कन्सेप्ट आहे, त्याचे 5-6 लाईनचा क्वेश्चन असतो. ते बघून काय म्हणले नाही, ट्राय केला सर, पण टाइम भरपूर जाणार होता त्यात, म्हणून मी पास केला. केमिस्ट्री मध्ये विच इज युअर फेवरेट टॉपिक? ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सर, म्हणजे ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम चूज केलं, पूर्ण रिएक्शन मेकॅनिझम सर. असं स्पेसिफिक चॅप्टर नाही. मुलांना ते अवघड वाटतं सर, पण तुला आवडायचं सर. म्हणजे डोंट यू थिंक ते पण मॅथमॅटिक्स काइंड ऑफ आहे? हो सर, लॉजिकल आहे ते. म्हणजे मुलं काय करतात शक्यतो रिएक्शन पाठ करतात की यात हे घातलं, रिएजंट हे घातलं. माझं सजेशन आहे मेकॅनिझम तुम्ही करा व्यवस्थित. मेकॅनिझम आलं ना तर चॅप्टरला डिफरन्शिएट करताच येत नाही, कारण का ती रिएक्शन अमाइन्स मध्ये पण आहे, अल्डिहाइड मध्ये पण आहे, ह्याच्यात आहे. मग तुम्ही मेकॅनिझम व्यवस्थित केला, रिएक्शन मेकॅनिझम, तर पूर्ण ऑर्गॅनिक सोपं आहे सर. फिजिक्स मध्ये विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट? काहीच नाही. एखादा मॉडर्न फिजिक्स होता सर. सेमीकंडक्टर्स, मॉडर्न फिजिक्स, डुअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ एटम्स एंड न्यूक्लियर, ते होते जरा इंटरेस्टिंग. पढ़ाई तेरे को अच्छी लगती थी या इट वाज अ स्ट्रेस? स्ट्रेस नव्हता सर, आणि असं लय आवडायचं पण असं पण नाही, तर पण गोल क्लिअर होता सर की आपल्याला एक गुड कॉलेजमध्ये जायचं आहे, पुढे 4 years चांगले काढायचे. मग ते गोल होता सर. असं लय आवड पण नाही, असं काय नाही, आणि असं हेट वगैरे पण काय नव्हतं सर. कंटाळ्याला का बसलोय का असं काय नाही. तुझं वाटतं मला नेचर पण असंच आहे की थोडा सॉफ्ट आहे आणि एव्हरीथिंग यू टेक पॉझिटिव्ह. थँक्यू सर. व्हेरी नाईस. थोडा परत आपण असं करू, कधी असं झालेलं नाही की यू वर डिप्रेस्ड और डिमोटिवेटेड की माझं काही होत नाहीये, किंवा एखाद्या टेस्ट मध्ये कमी स्कोर आले तर यू फाइंडिंग की मी इतकं केलं, माझ्या टेस्ट मध्ये आलेच नाही, असं कधी 1 वर्षात? नाही सर, असं डिप्रेस्ड मी टेस्ट वगैरे मुळे नव्हतो. एक्झामच्या थोड्या दिवसाआधी, म्हणजे 25 एप्रिलला काहीतरी एक्झाम होती माझी. एप्रिलच्या स्टार्टिंगच्या डेज मध्ये जरा भीती वाटत होती सर, एक्झामला हे जवळ आल्या की काय होणार, कसं होणार. तेव्हा जरा भिडलो सर 4-5 दिवस. मग कसं कोपअप कसं केलं? नाही, घरात तुला जे मोटिवेट करत होता, किंवा व्हॉट वाज युअर इनर व्हॉइस? मम्मी पप्पा होते सर. मम्मी पप्पा होते, आत्या वगैरे होती. त्यांनी म्हणजे म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, हेच हा एंड ऑफ द वर्ल्ड नाही. तू चुकून प्लस मायनस जरी झालं तर पुढं भरपूर आयुष्य आहे, तुम्ही केवढेशे आहे अजून. 18 वर्षाची पोरं आहे, तुम्हाला काय कळते अजून. खूपच चांगलं मेसेज आहे. आणि मुलांना तुम्ही पण हे म्हणजे जे बोलतोय, यू शुड टेक नोट ऑफ दिस की इट्स अ पार्ट ऑफ लाईफ आहे ना, बस तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे तुमचं. येस सो ॲज यू वर सेइंग, बेस्ट द्या सर तुमचं. चुकून प्लस मायनस झालं होऊ नये असं, पण चुकून प्लस मायनस झालं थोडं केवढं आहे सर अजून. तुम्ही म्हणजे ते असे म्हणले, आमच्या वेळेला जर एवढं असं आम्हाला असतं तर आम्ही नसायलाच पाहिजे होतो इथं आतापर्यंत. आम्हाला किती 60% 70% भरपूर मोटिवेट करायचं. मला एवढं खाली पडणार नाही, तरी पण जरा तर चांगले पाहिजे. खूप मस्त, बहुत ही बढिया, नाईस. अगेन कमिंग बॅक टू अ टॉपिक की मॅथ्स करत होता, तर कसं करत होता? म्हणजे किती लिहत होता, किती लिहायचं, किती टाइम नोट्स मध्ये द्यायचे? थोडंसं अजून ब्रीफ. मी नोट्स असे काय तयार केले नव्हते सर. म्हणजे मी एकतर लेक्चर्स बघायचो आणि मग फक्त प्रॅक्टिस. म्हणजे क्वेश्चन्स कुठनं पण मिळत असेल तर, PYQs असतील, तुमचे वेगवेगळे बुक्स असतील, टार्गेट वगैरे काय काय बुक्स आहेत, नुसतं प्रॅक्टिस करायचो मी सर. मॅथ्स रिलेटेडसाठी म्हणलं तर जास्त कोणतं प्रॅक्टिसमध्येच मी वेळ घालवायचो. नोट्स वगैरे असे काय मी तयार केलं नाही. मॅथ्समध्ये नोट्स पण काय तयार करणार सर, नुसतं फॉर्म्युला लिस्टच की. आणि तुम्ही करता तरी ते ठेवता, जसं तू सांगत होता मला. बरोबर, आपण बुक्स असे ठेवून देतो. नोट्स आता मोठे 2-2, 3-3 नोटबुक्स भरले, ते कोण परत बघतच नाही ना सर. ते कुठं कोपऱ्यात राहतात. त्यापेक्षा म्हणजे माझं एक सजेशन आहे, समरी लेक्चर नावाचा एक कन्सेप्ट आहे युट्यूबवर वगैरे. तुम्हाला रिव्हिजन वगैरे काय करायचे असेल त्याला स्पीडमध्ये बघा, 15-20 मिनिट्स मध्ये पूर्ण रिव्हिजन होऊन जाते. उगाच ते वाचायची वगैरे पण गरज नाही असं. मलाही ते आवडलं ना. आय वुड लाईक टू डू दिस समरी लेक्चर. खूप मस्त. 1 तासात किंवा अर्ध्या तासात यू गेट ऑल द पूर्ण फॉर्म्युलाच होतात. म्हणजे आता मॅट्रिसेस आहे तर ते मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, इनवर्स, सगळे फॉर्म्युलाज एकदम शॉर्ट मध्ये. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आले, बाकी काय ऍप्लिकेशनचा पार्ट आहे क्वेश्चन्स मध्ये. व्हॉट वर द क्वेश्चन्स यू वर सॉल्विंग? म्हणजे तू जसं सांगत मला PYQ सॉल्व्ह करत होता की अजून काही काही करत होता थ्रू आउट द इयर? सुरुवातीला मी म्हणजे बरंच बुक्स पण करायचं. कोणती इतकं टाइम होता सुरुवातीला असतेच ना सर. म्हणजे स्टार्टिंगचे चॅप्टर्स आहेत, कोणाची कुठल्या तर प्लॅटफॉर्मवर DPP मिळाली, काय मिळाली. पण शेवटला फोकस सर पूर्ण PYQs वर केला. मी म्हणलं भरपूर वेळ नाही आपल्याकडे, PYQs
एका चॅप्टरचं लय केल्यापेक्षा पूर्ण चॅप्टरचे आपण ऍटलीस्ट पीवायक्यूज तर करून टाकू असं माझ्या डोक्यात होतं. किती वेळा केले तू पीवायक्यूज? 2 ते 3दा सर केले. फिजिक्स मध्ये पण, केमिस्ट्रीमध्ये पण, केमिस्ट्रीमध्ये पण, फिजिक्समध्ये ते थोड्या चॅप्टरचे, केमिस्ट्री मॅथ्सचे सगळे 2 वेळा 3 दोनदा तर मिनिमम झालेत आणि जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत हाय वेटेज म्हणजे 3दा तर झाले. मग तू एक्झाम जेव्हा दिली तुला वाटलं की काही रिलिव्हंट होते? हो सर, भरपूर रिलेव्हंट आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर पण येतात, नाहीतर डेटा बदलून येतात सर काही ना काही. तर मग तुम्ही पीवायक्यूज तर केला ना तुम्हाला क्लॅरिटी राहते. म्हणजे मॅथ्समध्ये तर केमिस्ट्री फिजिक्समध्ये तर सिमिलर आहेत सर. जे पीवायक्यूज आहेत मॅथ्समध्ये जरा लेवल वाढत्या, तरी पण जर पीवायक्यूज केलं असतं तुमची एवढी थिंकिंग लेवल डेव्हलप झालेली असते की तुम्ही स्वतःचं काय तर अप्लाय करून होईल असं आहे. पीवायक्यूज भरपूर relevant आहेत. काही लोक म्हणतात की पीवायक्यूज मध्ये सगळं होऊ शकत नाही. डू यू फील द सेम की पीवायक्यूज करून पण सगळंच होऊ शकतं? नाही सर, बऱ्यापैकी तुम्ही डिसेंट नाही तर डिसेंटपेक्षा पण जास्तच लेवल लागेल फक्त पीवायक्यूज जरी केलं तर. बाकी तुमचं ऍप्लिकेशन कसं आहे त्या मॅथ्सचं. पीवायक्यूज समजून जसेच प्रश्न तसे थोडेसे सिमिलर आले तर यू शुड बी एबल येस टू येस आणि समजून सर. म्हणजे आता एक क्वेश्चन बघितलं भरपूरदा बघितलं की पाठ होते ना सर. तसं नाही उपयोग सर. जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर महत्वाचं आहे. कम्प्लिटली ऑनलाईन होता Yes, है ना. आणि सीईटी आणि बोर्ड्स हे 2 कसे मॅनेज केले तू? बोर्ड मध्ये किती आहे तुला? 81 आहे सर. 81 आणि सब्जेक्ट वाईज फिजिक्स सब्जेक्ट वाईज फिजिक्समध्ये 70 काय तर आहेत सर, केमिस्ट्रीमध्ये 89 आणि मॅथ्समध्ये 99. बापरे, चांगलेच टोटल आली. चांगलं आहे सर. पीसीएमचे ठीक आहेत, पर्सेंटेज कमी इंग्लिश आणि ते ऑप्शनल सब्जेक्ट कम्प्युटर शेवटलाच केलं असतं तर शेवटला. हा ते पण सर असं लाईटलीच घेतलं, काय उपयोग तर नाही म्हणून असं. पीसीएमच मार्क पाहिजे. होय पीसीएम. तर हाऊ डिड यू मॅनेज? मी एवढं फोकस नव्हताच केला बोर्ड्स. म्हणजे जानेवारीच्या 15 जानेवारी म्हणजे हाफ ऑफ जानेवारी पर्यंत मी सीईटी थ्रूच म्हणजे सीईटीच बघतो सगळं. शेवटच्या स्टार्ट केलं नुसते फिजिक्सचे डेरिव्हेशन्स, केमिस्ट्रीला मध्ये पण डेरिव्हेशन येतात फिजिकल केमिस्ट्रीच्या वगैरे ते बघितले, मॅथ्सचे थेरम्स बघितले. हे जसं शेवटच्या 15-20 डेज मध्ये पूर्ण वर्ष फक्त सीईटी कधी टेक्स्ट बुक उघडलीच नाही? टेक्स्ट बुक नाही, केमिस्ट्रीची वाचायचो सर ह्याच्यासाठी. बाकी मॅथ्सची तर कधीच नाही. आणि फक्त थोडं इंटिग्रेशन वगैरे जेव्हा इंटिग्रेशन फक्त इंडेफिनेट इंटिग्रेशन एकच मी टेक्स्ट बुक सॉल्व्ह केली असेल, बाकी कधीच नाही. आणि मग शेवटला गेलं तर होतं मग सगळं म्हणजे होऊन जातं मॅप की तुम्ही सीईटी सगळं केलं आणि इन लास्ट 2 months इफ यू आर डुईंग बोर्ड्स इट इज इनफ. येस येस. कारण तुझी 99 हो सर. नाही सर, टेक्स्ट बुक भरपूर इझी आहे सर. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला जर येत असेल पूर्ण एक्सेल त्या फॉर्म्युलाच भरायचा. तुम्ही सीईटीचाच केला, तुम्हाला ऍप्लिकेशन पार्ट आला तर ते यायलाच पाहिजे. नुसतं लिहायची पद्धत कशी आहे ते तुम्हाला बघायला पाहिजे. आणि ते लास्ट 2 months मध्ये होऊन जाते. कधी स्ट्रेस नाही आला तुला? कधीच नाही. बोर्ड नाही होता स्ट्रेस की लई कमी पडतील तरी पण काय उपयोगच नाही त्या मार्क्सचा तर कशाला. आणि 80+ ठीक आहे सर. खूप मस्त आहे. 80 असो की 95 असो एकच आहे सर. म्हणजे आम्हाला ते ऑफलाईन मध्ये आम्हाला सर म्हणायचे 65 म्हणजे 65 जो पाडतोय आणि जो 95 पाडतोय त्या ऍडमिशन मध्ये एकाच लाईनीत उभा राहतो. एक्झॅक्टली. बोर्ड्स मध्ये म्हणून काय फरक पडत नाही. एक्झॅक्टली. असं बोर्ड्सचं कुठं रिक्वायरमेंट पुढे ते प्लेसमेंट्सला वगैरे ते पण मिनिमम कंडिशन असते 60% तेवढे. कधी कधी 58, कधी कधी 60 असं. त्याप्रमाणे 80 वगैरे ठीक आहे सर. व्हॉट वॉज युअर मोटिवेशन थ्रू आउट द जर्नी? म्हणजे असं होतं का की सीओईपीच दिसायचं तुला असं? म्हणजे व्हॉट वॉज युअर कधी तुला असं वाटलं की आज नाही करत मी, अचानक नाही करायचं मला बिकॉज आय वॉन्ट टू गो देअर? नाही सर, सीओईपीच होतं सर डोक्यात, सीओईपीला जायचं वगैरे असं. तरी पण त्याच डोक्यात होतं असं काय नाही. म्हणजे ओव्हरऑल एक गुड कॉलेज पाहिजेत असंच होतं डोक्यात. आणि त्याप्रमाणे मी जास्त करून अभ्यास त्याच्यावरच करायचो. डिमोटिवेशन वगैरे अभ्यासाच्या बाबतीत कधी आलं नाही की आपल्याकडनं विना झाले नाही. नुसतं ते एक्झामचा स्ट्रेस जवळ आल्यावर तेव्हाच एकदा झालं. म्हणून असं काय नाही सर, नॉर्मली रुटीनच करायचं मी अभ्यास. मग तुझं पहिल्यांदा पूर्ण सिलेबस कधी संपलेला होता? पूर्ण सिलेबस सब्जेक्ट वाईज वेगळं होतं. मॅथ्सचा लय लवकर संपलेला, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कम्प्लीट होता. केमिस्ट्रीचा पण जानेवारी बोर्डच्या जवळपास. फिजिक्सचा पण काय नाही संपलेलाच. आणि कधी बॅकलॉग आला बिकॉज युअर इन झीटा बॅच, तर तू एक डेली बॅच जसं जातं तसंच करत होता की तू पुढे मागे होता? नाही सर, बॅच प्रमाणच होतो बऱ्यापैकी. म्हणजे जसं शेड्यूल आहे तसंच चालू तसंच चालू. कधी बॅकलॉग आला तर कसं कव्हर केलं? नाही कधी नाही आला. बॅकलॉग आलाच नाही कधी. जे होमवर्क दिले तेव्हाच केलं, त्याच वीकमध्ये संपवलं. आणि चॅप्टर कम्प्लीट झाला, पीवायक्यूच लगेच कम्प्लीट करून टाकले. म्हणजे चॅप्टर पूर्णच कम्प्लीट सर. तेव्हा फर्स्ट टाइम पीवायक्यू इथेच केले? इथेच. नेक्स्ट टाइम सेकंड आफ्टर बोर्ड्स? आफ्टर बोर्ड्स पण नाही सर. म्हणजे एकदा पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला परत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झाला तेव्हा मग परत जानेवारी पर्यंत परत सगळे मॅथ्सचे केले इम्पॉर्टंट. बोर्ड्स नंतर तर एकदा परत केले असं. राईट. मी जे टेस्ट घेतलेली होती यू वर इन टॉप 3 आय थिंक जानेवारीला होती की आफ्टर बोर्ड होती? 2 होते सर. मॅथ्स 1 होती ती जरा लवकर होती आणि मॅथ्स 2 ची मला 26 जानेवारीला काहीतरी होती माझ्या लक्षात. टॉप 3 मध्ये होता. टॉप 3 मध्ये होतो. तुला अल्फा टेस्ट फ्री मिळाली. करेक्ट. 3 लोकांना मी फ्री दिलेली होती. मग तुला तेव्हा असं वाटलं नाही की यार इथे टॉप 3 म्हणजे आपलं खूप चांगलं आहे सर? चांगलं चालू आहे मॅथ्स मध्ये. तेच एक्सपेक्टेशन हाय होते सर भरपूर मॅथ्स मध्ये. एक्झाम मध्ये मी जरा टाइम मॅनेजमेंट मागं पुढे झालं म्हणून जरा कमी आलं. कसं होतं तुझं एक्झामचं डे? थोडंसं सांगतोस का की एक्झामला गेला मग हाऊ वॉज दी अप्रोच? एक्झाम सर म्हणजे 2 ते 5 टायमिंग होती. मी तिथं 1:30 वगैरे पोहोचलो सेंटरवर.
तिकडे ते बसूनच ठेवतात सर तुम्हाला एक्झाम चालू असतोपर्यंत. असंच विचार करतो आता असं आपण अप्रोच करूया की केमिस्ट्रीला पहिला व्यवस्थित सॉल्व्ह करूया, मग फिजिक्सचं जे काय होतील ते करूया. मॅथ जेव्हा चालू झालं त्यात फुल स्पीडमध्ये आपलं करायचं, कारण का तो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि स्कोर पण जास्त करायचा. फिजिक्स केमिस्ट्रीचं जे मला जेवढं केमिस्ट्री व्यवस्थित झालं, फिजिक्स पण जे होतं तेवढं केलं. मॅथ चालू झाला, मी फुल कॉन्फिडन्समध्ये होतो की मी कंप्लीट करायचं आहे. 45 क्वेश्चन्स तर करायचे आहे. अजून टार्गेट घेतलेलं होतं. टार्गेट घेतलं 45 क्वेश्चन्स 90 मार्क्स असं इक्विव्हॅलेंट करायचंच. मग केलं स्टार्ट 15 मिनिट्समध्ये मला जे एक्सपेक्टेशन आहे तेवढे क्वेश्चन झाले नाहीत सॉल्व्ह. मग मी गोल चेंज केला, 45 to 35 गेलं लगेच. अच्छा, हा, ऍट द मोमेंट तू गेला की 35 करूया. 35 तर करूया, कारण का पेपरची लेवल जरा जास्त आहे तू मागच्या gauge वर्षीपेक्षा. केली, okay. हो. मग पूर्णच म्हणजे कंबल होण्यापेक्षा एक्झाम मध्ये 40 टार्गेट कमी करूया आपण. 35 पण एक गुड स्कोर आहे, तर 70. 45 35 कारण 35 क्वेश्चन झाले सर शेवटपर्यंत. बाकी थोडे गेस वर्क वगैरे म्हणून असं तर 74 मिळाले. हा 74 मिळाले. आणि तू तेव्हाच तुला एक्सपेक्टेड असेल की आपल्याला 135 पर्यंत होतं स्कोर, असं काही? नाही सर, काय म्हणजे एक्झाम मधून बाहेर आलो मला कळणार चांगला केलाय खराब केलाय कळणारच. बिकॉज 135 हा म्हणजे माझं कमी आहे की जास्त तुम्हाला माहितच हा नाही. मध्ये आहे ना भरपूर सर, तो 98 99 काय पण पडू शकतात. माझं टेस्ट मध्ये 150 प्लसच यायचे, 135 मॅथ्स मध्येच ते 10-15 मार्क कमी आले. म्हणजे काय चांगले आहेत वाईट आहेत नक्की मला कळणच. जाऊ दे म्हणलं, आन्सर की वगैरे येऊ दे बघूया. आन्सर की मध्ये पण लेट डिले केला सर त्यांनी, तिथं पण ते माहिती कंटाळा. खूप मिस्टेक्स. आणि तुमची शिफ्ट होती ना, खूप जास्त नाही मिस्टेक सर, होते. पण नाही सर आमची नाही. अजून एक शिफ्ट नाही, ती तर ती वेगळीच ना. आन्सर की मध्ये 5-6 मिस्टेक होते. ती नाही सर, ती 23 ची काय होती, माझी 25 होती. ओके. अच्छा, हाऊ वाज अल्फा टेस्ट सिरीज? एक्स्ट्रीमली रिलेव्हंट सर, एक्स्ट्रीमली रिलेव्हंट. म्हणजे तुम्ही जर ते 16 टेस्ट व्यवस्थित केला तर तुम्हाला एक्झाम मध्ये असणार सर कॉन्फिडन्स, मी काय करू शकतो. कारण का त्यात जेईचे पण पीवायक्यूज आहेत भरपूर जे येऊ शकतात आणि येतात पण सर. म्हणजे जेईचे पीवायक्यूज त्यांनी घालायला चालू केले सीईटी मध्ये, ते तुमच्या ऑलरेडी टेस्ट सिरीज मध्ये आहेत, प्रेझेंटच आहेत. म्हणून आणि तुला एक वेळा 100 out of 100 पण मिळाले त्या टेस्ट सिरीज मध्ये, तर कुणालाच मिळाले नाही आतापर्यंत. तुला खूप मस्त होते ते. दॅट इज वाय आय एम सेइंग की यू आर टॉपर ऑफ दॅट टेस्ट सिरीज. खूपच चांगलं होतं तुझं. राईट सर, खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून पण. आणि मुलांनी कसं करायचं, काय करायचं, खूप काही कळेल त्यांना पण. तर व्हॉट डू यू थिंक, हाऊ दे कॅन ऑल्सो स्कोर 99 इन बोर्ड्स अँड अराउंड 90 किंवा 99 पॉईंट समथिंग पर्सेंटाइल इन सीईटी? त्यांनी कसं करायचं? 99 इन बोर्ड्स सर. तुला बोर्ड्स मध्ये मिळालं मॅथ्स मध्ये? सॉरी, इन मॅथ्स ओनली. नाही, माझं असं सजेशन आहे मॅथ्स मध्ये तर तुम्ही फक्त सीईटी करा आणि बोर्डच्या आधी फक्त थेरम्स बघून घ्या. म्हणजे थेरम्स 17 मार्काला काहीतरी असतात सर. थेरम्स बघा, 100% तुम्हाला पडून जातील सर. 95 प्लस तर 100% पडतील, 100 पडू शकतो. तुमच्या प्रेझेंटेशनवर डिपेंड करते काय असेल ते. पण नुसतं सीईटी करा, टेक्स्ट पण पूर्ण किती प्रॅक्टिस करायची इतके मार्क्स आणण्यासाठी? म्हणजे सीईटी मध्ये पण 99.5 क्रॉस करणं, किती प्रॅक्टिस करायची? 2-3दा केली सर पीवायक्यूज वगैरे. तर 2-3दा तर करावंच लागेल. पीवायक्यूज 2दा तर मिनिमम करा ऍटलीस्ट. 3दा ते मला हाय वेटेजचे चॅप्टर्स आहेत करूया म्हणलं मी. 2दा तर मिनिमम करा, कारण का पीवायक्यूज रिलेटेडच भरपूर गोष्टी एक्झाम मध्ये. फर्स्ट टाइम खूप वेळा तुम्हाला बघावं लागतं ना की सोल्युशन काय आहे, कसं आहे. सेकंड टाइम यू स्टार्ट रिअलायझिंग की हे स्टेप आहे, कसं आहे. आपल्या बॅच मध्ये ना, झेटा बॅच मध्ये तुम्ही ते सोल्युशन्स पण दिले सर 2024 चे. हे मग ते मी बघितले सर पूर्ण व्यवस्थित. पहिला ट्राय थोडे नाही जमले ते सोल्युशन, स्वतः ट्राय करायचं अगोदर. पहिला स्वतः ट्राय करायचं, क्वेश्चन्स बघून. नाही जमले मग व्हिडिओ. मग व्हिडिओ. ते पण असं एक क्वेश्चन जमला ना लगेच व्हिडिओ, असं नाही. पूर्ण एक सेट आहे, 50 क्वेश्चनचा सेट आहे, पूर्ण सॉल्व्ह केला. हा क्वेश्चन नंबर जमलेला नाही, आपण बघून टाकू. लेटेस्ट मॅट्रिसेसचे तुला 20 प्रश्न दिले. हाऊ मच टाइम यू विल टेक टू सॉल्व? किती घेत होता तू टाइम तेव्हा सर? म्हणजे जेव्हा करत होता 20 क्वेश्चन्स होऊन जातील सर. 20 मिनिटातून झाले, एका मिनिटाला क्वेश्चन. मॅट्रिसेस सोपं आहे सर. अच्छा. आणि कोणतं डिफिकल्ट होता? इंटिग्रेशन फॉर एक्झाम्पल? इंटिग्रेशन मध्ये पण भरपूर प्रॅक्टिस होती सर माझी. त्याला पण 20 क्वेश्चन्स अर्धा तासात करून टाकेल. ओके. कोणता हार्ड होतो तुझ्यासाठी? एवढी सर. एवढीला किती टाइम लागायचा? एवढीला 45 मिनिट्स लागतील. म्हणजे 20 प्रश्न एका तासात होऊ शकतं. ही स्पीड एक चांगली स्पीड आहे. हो 100%. म्हणजे आतापासून मुलांना अगर स्पीड मॅनेजमेंट किंवा टाइम मॅनेजमेंटचं बघायचं असेल तर 20 क्वेश्चन्स इन अ आवर. येस 100%. नाईस. ओके. खूप काही आय थिंक प्रॅक्टिकली तू सांगतोय मुलांना आणि ते त्यांना पाहिजे आता, है ना? एनी स्पेसिफिक सजेशन्स की आतापासून कसं त्यांना करायचंय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ओव्हरऑल बॅलन्स कसं करायचं, किती तास करायचं वगैरे वगैरे थोडं तुला सांगायचं असेल? असं तुम्ही तास शक्यतो पकडू नका, टास्क ओरिएंटेड करा का. म्हणजे आजचा डे आहे, आपण 3D जॉमेट्रीचं एवढं करूया, फिजिक्सचा ह्या चॅप्टरचं हे करूया आणि काय केमिस्ट्री काय असेल ते ह्याचं एवढं करूया. ह्या टार्गेट प्रमाणे तुम्ही डे कम्प्लीट करा. मतलब 10 तास लागू दे, 5 तास लागू दे, फरक पडत नाही. म्हणजे आता मी टार्गेट ठेवला, मला 10 तास करायचं आहे, त्याचं झालं नाही तर तरी पण डिसअपॉइंटमेंट होते. काय 10 आपलं एवढं पण जमत नाही. टास्क ओरिएंटेड राहा. वीकच्या एंड मध्ये टास्क झाले पाहिजे. म्हणजे असं होऊ शकतं ना एखादा दिवस नाही झालं, एखादा दिवस पूर्ण एक वीकचा ठेवा तुम्ही. हा टार्गेट आहे माझा वीक मध्ये. कम्प्लीट झालं तर चांगलं, नाही झालं तर पुढं
तुमचं अभ्यास तर व्हायला लागला ना, टाइमपास पण करत नाही तुम्ही, असं आहे. करेक्ट. नाईस. आणि अजून एक की आता अजून फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिन्ही सब्जेक्टला बॅलन्स करा, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. शेवट तुम्हाला असं रिअलाइज होईल की बाबा माझं फिजिक्स खूप वीक आहे किंवा मॅथ्स खूप वीक आहे, देन यू कॅन थिंक ऑफ की आउट ऑफ 3 बेस्ट करून आपण चांगलं करू शकतो ना. Yes. पण आतापासून यू शुड ऑलवेज थिंक ऑफ की ऑल 3 सब्जेक्ट शुड बी बॅलन्स प्रॉपरली. ठीक आहे, ओके. चलो, सो एनिथिंग मोर दॅट यू वॉन्ट टू ऍड? अजून काही तुला आपल्या या म्हणजे हा 12th चा जो इयर आहे ना सगळ्या स्टुडंटसाठी, तुम्ही डिस्ट्रॅक्शन पासून शक्यतो लांबच राहावा. सोशल मीडिया वगैरे आहे ते जरा डिॲक्टिव्हेटच करून टाका, कारण का हा एक कॉमन आहे. म्हणजे प्रिशा पण आली होती किंवा अजून शर्वरी आली होती, जितके आले सगळ्यांचे इंस्टाग्राम किंवा युट्यूब जे होते अनइन्स्टॉल होते. म्हणजे युट्यूब होता तर पण ते दुसरा ऍप असतो ना की इट रेग्युलेट्स की हेच बरोबर. असं काहीतरी होतं ते, राईट. सो इंस्टाग्राम तर डिलीटच करून डिलीट टाका. होते. हो, तुम्हाला पण 99 आणायचे असेल तर हा एक स्टेप आहे ऑफ प्रिपरेशन. डिलीट पण नाही सर, अकाउंटच डिलीट करून हा, टाका. exactly. म्हणजे कुठं PC वर बघायला ते बघणं होतेच सर, काय नाही करेक्ट. अकाउंट डिलीट कर दो और 12th के बाद फिर से हो जाएगा. खूप टाइम आहे आता, बघ ना प्रोसेस किती लांब चालली आहे. सर. यू हॅव लॉट ऑफ टाइम्स टू डू ऑल दिस थिंग्स. बरोबर. ओके, नाईस. VIT की वालचंद? वालचंद सर. अरे, कोल्हापूरचा कॅन्डिडेट आहे सर, त्याप्रमाणे वालचंद जरा हे आहे, बरं आहे. खूप छान. बाकीचे फॅक्टर्स पण वालचंद ह्या वर्षी त्यांचं म्हणजे प्लेसमेंट रिपोर्ट भरपूरच चांगले आले, मग ते तो कन्सिडर करेन. व्हेरी हॅपी विथ द थिंग्स दॅट हॅव गॉन सो फार. हो सर, आतापर्यंत एक वर्ष जसं पण घडलं तू खूप खुश आहे. खुश आहे सर. आता फायनल रिझल्ट पासून जर खुश आहे, आणि जास्त आले असते तर पण आहे ते पण गुड आहे सर, काय कमी नाही. सॅटिस्फाईड आहे, मस्त आहे. हो सर. चलो, सो ऑल द बेस्ट हो सर, फॉर युअर thank you, sir. फ्युचर. खूप छान कर. 4 years ऑफ इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर खूप काही आहे हो सर. तुला म्हणजे टू एक्सप्लोर. हो सर. एंड बच्चा लोग, आई एम श्योर बहुत सारी चीजें आपने इससे सीखी होगी, समझी होगी. एंड आपण अजून जेव्हा पण तुला टाइम असेल, कम अगेन आणि कधी सेशन मध्ये सांग की कसं करायचं, काय करायचं. दे विल लाईक टू नो फ्रॉम यू कसं 99 क्रॉस करू हो शकतात. सर. सो ऑल द व्हेरी बेस्ट बच्चा, अँड कीप लर्निंग. बाय, टेक केअर.